नमस्कार. मी सागर दयानंद शेळके, माहिती अधिकार कार्यकर्ता व निर्भय सैनिक आहे. मी जे गोगरगावमध्ये रेशनिंग घोटाळा झाला, त्या घोटाळ्यामध्ये मी रेड हँड गाडी पकडली होती. त्याचे मी व्हिडिओ पुरावे आणि ते जे जिल्ह्याचे पुरवठा अधिकारी मॅडम आहेत यांना पाठवले होते. त्यांनी त्याची दखल नाही घेतली. त्याच्यामुळं आम्ही आज उपोषणाला बसलो होतो. उपोषणाला बसले असताना उपोषण करणे हा संविधानिक प्रत्येक नागरिकाचा हा हक्क आहे. पण याला कुठेतरी पोलीस प्रशासन संपूर्ण नाही म्हणता येणार, पण असे जे व्हिडिओ व्हायरलमध्ये शेख नामक जे कर्मचारी आहेत यांच्यामुळं उपोषणकर्त्यांना कुठेतरी एक काळीमा फासल्याची ही घटना घडलेली आहे. त्याच्यानंतर पण त्यांनी पुन्हा येऊन आमचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला इथून उठून जाण्याचा प्रयत्न केला. जर तो मोबाईल हिसकावला नसता तर आमच्यावर आज गुन्हे दाखल केलेले असते. जर सर्वसामान्य माणसांना उपोषण बसणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर जर असे गुन्हे दाखल होत असेल तर ही खूप मोठी संविधानाला एक धक्का बसणारी घटना आहे. अशा कर्मचाऱ्यावर काहीतरी पोलीस प्रशासनाने कारवाई करायला पाहिजे. वंदे मातरम. माझं नाव जितेंद्र भावे आहे, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी. नाशिकहून मुद्दाम नगरला आलेलो आहे. मी नगरला आमचे निर्भय वीर सागर शेळके जे आमच्या श्रीगोंदा तालुक्याचे तालुका अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जे काही आज आमरण उपोषण आरंभलेलं आहे तर हाऊस म्हणून नाही, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सगळे लोक आमरण उपोषणाला जे बसतात ते जीव टांगणीला का लावतात? तर या भ्रष्ट व्यवस्थेपुढे दुसरे कुठलेही पर्याय चालत नाही म्हणून ते स्वतःला आत्मक्लेश करून घेतात. तर या संदर्भामध्ये पोलीस असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो किंवा तत्सम कुठलंही कार्यालय असो, त्या व्यक्तीविषयी त्यांच्या मनामध्ये दयाभाव जागला पाहिजे. त्याचं म्हणणं काय हे जाणून घेण्याची त्यांची वृत्ती असायला हवी. पण तसं न होता इथे शेख नामक जे पोलिसांचे प्रतिनिधी आहेत ते पहिल्या दिवशी आले, बरंच टॉन्टिंग केलं त्यांनी, बरंच उद्धट वर्तन केलं. तर त्याचं व्हिडिओग्राफी आम्ही केली आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचा आत्माच आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टीनं अख्ख्या महाराष्ट्राला हा आदर्शच दिलाय. या सरकारी खोटारड्या लोकांना जर त्यांचा भंडाफोड करायचा असेल तर व्हिडिओग्राफी केली पाहिजे. ती व्हिडिओग्राफी आमच्या उल्हारेंनी केली. त्याच्यामध्ये ते पूर्ण डायलॉग झाले आणि ती व्हायरल झाली मोठ्या प्रमाणावरती क्लिप. तर त्याचा राग येऊन दुसऱ्या दिवशी येऊन त्या माणसाने थांबायचं ना, तर दुसऱ्या दिवशी अक्षरशः सागर शेळकेंशी झटापट केली आहे आणि त्यांचा मोबाईल हिसकून घेतलाय. मग आज माझं इथं आगमन झाल्यानंतर त्यांचे पोलीस सहकारी आले होते. त्यांना मी सांगितलं की पोलीस आमचे नोकर आहेत आणि जनता मालक आहे. तर जनता मालक असताना सुद्धा तुम्ही जनतेला गुलाम आणि स्वतःला मालक समजत आहात. तुम्ही रक्षण करते असूनही भक्षण करता आहात, शोषण करता आहात. तुम्ही शोषण करते बनलात तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. अशा लोकांना जे जीव टांगायला निघाले त्या लोकांना तुम्ही वर्ण अजून त्यांचं शोषण करताय, दमन करताय. तर याची लाज ठेवा. आता आमची मागणी अशी आहे, SP सोमनाथ घारगे साहेब, तुमचे DYSP शिर्डीचे अमोल भारती यांनी आमचे जिल्हाध्यक्ष महिलेला मारहाण केलेली आहे, त्याच्यातही तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही. आज सागर शेळकेंच्या बाबतीत शेखनी हातापाई केलेली आहे, त्याच्यात तुम्ही स्वतःहून काही करणार आहात का? पोलिसांना वर्दी, स्टार्स, खुर्च्या, पद, जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि शपथ सगळं दिलं आम्ही. आमच्या पदरात काहीच पडत नाहीये. तर तुम्ही आम्हाला संरक्षण द्या. आमच्याकडे सगळ्या ज्या काही मागण्या आहेत ना त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा. सहानुभूती कसली? देश खड्ड्यात लोटायला निघाले तुम्ही आणि खुर्च्या उभवायचे कामं चालवलेत. 1,00,000-2 लाख रुपये पगार आहे, गाड्या आहे, ड्रायव्हर आहे, सगळं देतोय. काम करत नाहीये तुम्ही. तर काम चुकार भ्रष्टाचारी, हे देशद्रोही आहेत, हे आतंकवादी आहेत, हे दहशतवादी, हे तुम्हाला नाकावर टिचून सांगायचंय. आणि काम करत नाही म्हणून तुम्हाला असं म्हणायची वेळ येते. काम जर कराल तर तुम्ही आमचे सरकारी नोकर आहात, पण तसंही होताना दिसत नाहीये. त्याचा आम्ही निषेध करतो. यांच्या मागण्या पूर्ण करा आणि यांचं दमन थांबवा. अन्यथा संवैधानिक मार्गाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवूनच दाखवू तुम्हाला, कारण जनताच मालक आहे. धन्यवाद. अहो, बडतर्फी करा. एकाला बडतर्फ केलं ना सगळे सुतासारखे सरळ होतील. पण पोलीस खातं हे 90% भ्रष्ट आहे. अतिशय जबाबदारीनं बोलतो. जनतेमधून एकही प्रतिक्रिया चांगली येणार नाही पोलिसांच्या संदर्भामध्ये. त्याचा कधी विचार करणार आहे की नाही गृहमंत्री? देवा भाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.